मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी। एल्फिस्टन्स ब्रिज आजपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। तोडकामासाठी आता एल्फिस्टन्स ब्रिज रात्री 9 पासून बंद करण्यात येतोय। पुनर्वसनाच्या मागणीसाठी स्थानिक नागरिकांनी येथे आंदोलनही केलं। पहिल्या पुनर्वसन आणि त्यानंतर पूल तोडा अशी मागणी इथल्या स्थानिकांची होती। पूल परिसरातील स्थानिक नागरिकांनी यासाठी आंदोलन देखील केलं। 150 वर्षांपासून राहणाऱ्या स्थानिक रहिवाशांचं हे आंदोलन आहे। 2000 कुटुंबाहून अधिक कुटुंब या भागात वास्तव्याला आहेत। आम्हाला ब्रिजचा काही विरोध नाही, पण आमचं इथे पुनर्वसन झाला पाहिजे। कारण इथे सरकार पण दखल घेत नाही, काय नाही। एमएमआयडीकडे पैसे आहेत 5-5 महिन्याचे पार्किंग लॉट बांधायला, पण आम्हाला त्यांना द्यायला काही पैसे नाही। 20-30 लाख रुपये देऊन आम्हाला ते भीत देतात आहे, आम्ही ते मान्य करत नाही। आम्हाला नको आहे ते। इथे प्राईम लोकेशनला तुम्ही 20-30 लाख रुपये आम्हाला कुठे पाठवणार? आमची मुलांची शाळा इकडे आहे, मग ॲम्ब्युलन्स जायला इकडे ब्रिज बंद केलं त्यांना पण त्रास होणार। ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे। हे आमचा पहिला प्रश्न आम्हाला न्याय द्या, नंतर तुम्ही ब्रिज बंद करा। योग्य तो मोबदला द्या, नाही तर आम्हाला इथेच घरं पाहिजे, परेल ते दादर। या लोअर परळ सारख्या एरियातून काढून आम्हाला सांगते तुम्ही टिळक नगरला जा, ताडदेव सारख्या एरियात जा। आम्हाला तुम्ही न्याय द्या, आम्हाला इथेच रूम घेऊन द्या जिथे आमचं आहे। आमची मुलं शाळेत जातात, आमचे हॉस्पिटल्स आम्हाला जवळ आहे, तिथून आम्हाला काढून आमचे ऑफिस जवळ आहे, तिथून आम्हाला काढून आम्हाला बाहेर जायचं। आम्ही मराठी माणूस आहोत, आम्ही नाही जाणार। आम्हाला तुम्ही इथेच न्याय मिळवून द्या, आम्हाला इथेच घरं घेऊन द्या। आम्हाला ब्रिज बद्दल विरोध नाहीये, आमचा पुनर्विकास हा इथेच झाला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।